महाराष्ट्रातल्या अपघातांची आकडेवारी आली आहे की 1,00,000 अपघात आणि 50,000 मृत्यू. धक्कादायक आहे. पण अलीकडे तुमच्या लक्षात आलं का की आता आपण मुख्यतः जातो. मी आता पुण्याला घर असल्यामुळे मुंबई पुणे खूप जातो. नाशिकला मित्र असल्यामुळे नाशिकला बराच जातो. या 2 रस्त्यावर जातो. कधीतरी गोवा रस्त्यावरून जातो. पण जाताना वाटेत खूप अपघातग्रस्त वाहनं अशी बाजूला रस्त्याच्या पडलेली दिसतात. अनेकदा आपल्या आधी मागे झालेल्या अपघातांमुळे झालेला खोळंबा दिसतो. मुंबईत तर रोज अपघाताच्या बातम्या, रोज अपघात होतातच. रस्ते बांधण्याच्या इतकंच रस्त्यांच्या सुरक्षिततेकडे वाहनांच्या लक्ष द्यायला पाहिजे असं सरकारला वाटत नाही. असं तुम्हाला लक्षात येत आहे का? मला वाटतं सरकार रस्ते बांधण्याच्या मागे पैसे आहेत, त्याच्यामध्ये सुरक्षित पैसे नाही ना.